नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो, अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र खामगाव, जानेफळ, कवळा आणि उदयनगर. शेतकरी बंधूंनो, कोथिंबीर पीक सप्ताहामधला हा आपला व्हिडिओ आहे 5वा. हा कशा संदर्भात आहे? कोथिंबीर पिकावरील दुसरी फवारणी. पहिली आपण पाहिली, ही आहे दुसरी. दुसरी जी फवारणी आहे शेतकरी बंधूंनो, ही करायला पाहिजे आपण ॲक्युरेट 24व्या दिवशी. 24व्या दिवशी कशी? जेव्हा आपण पहिल्या दिवशी कोथिंबीर पेरणी केली त्याचा दिवस धरून 24वा दिवस. तर 24व्या दिवशी कोथिंबीरवर कुठल्या किडीचा प्रादुर्भाव येऊ शकतो? शेतकरी बंधूंनो, 24व्या दिवशी म्हणजे पहिले आपण तुडतुडा पाहिला, नंतर पाहणार आहे तो मावा. 24व्या दिवशी माव्याचा आणि व्हाईट फ्लायचा म्हणजे पांढऱ्या माशीचा, तसेच शेतकरी बंधूंनो लिप मायनर म्हणजे नाग अळी, जी नाग अळी असते ती नाग अळी काही प्रमाणात, जास्त प्रमाणात म्हणत नाही मी, जास्त प्रमाणात येईल तो मावा. तर नाग अळीचा प्रादुर्भाव कोथिंबीर पिकावर असतो. तर म्हणजे काय काय येणार आहे दुसऱ्या 24व्या दिवशी? मावा, नागअळी आणि काही प्रमाणात पांढरी माशी. मग याचं जर नियंत्रण करायचं शेतकरी बंधूंनो, तर याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला घ्यायचं नाग अळीसाठी ॲबॅसिन किंवा टॉलफेनप्राइड, त्याने काळा मावा कव्हर होतो. म्हणजे ॲबॅसिन केव्हा घ्यायचं? म्हणजे ॲबॅमेक्टिन हे केव्हा घ्यायचं? जेव्हा लिप मायनर असेल, तर नसेल तर घेऊ नका. लिप मायनर म्हणजे काय? पानं जे असतात त्या पानावर असा सापासारखे आपल्याला वेडे वाटोळे वेगळे वेडे वाकडे जे हे दिसतात, व्हाईट पॅचेस म्हणजे पांढरे जे असतात ते असे गोल तिरपट तारपट जे असतात पानावर. कारण का? ती लिप मायनर म्हणजे पानातील आतील क्लोरोफिल्स ती खाते, त्याला म्हणायचं लिप मायनर नागअळी. ही जर असली शेतकरी बंधूंनो, तर मी सांगितलं ॲबॅमेक्टिन घ्यायचं. काळा मावा असेल तर टॉलफेनप्राइड घ्यायचं कुठल्याही कंपनीचं, जसं किफन आहे, ताईचे आहे, हे चांगल्या कंपन्याचे आहेत. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तिच्यावर येणारा दुसरा जो आहे, आपण हरित क्रांती ॲग्रोटेकचे, हरित क्रांती ॲग्रोटेक या कंपनीचे अॅमिनो ऍसिड घ्यायचं, त्या म्हणजेच प्रोटीन प्लस. आता प्रोटीन प्लस का घेऊन राहिलो आपण? आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये कोथिंबीरच्या करणं आहे फरदड. जेवढे पानं फरदडतील, जेवढी फरदड जास्त प्रमाणात असेल, तेवढा मार्केटमध्ये कोथिंबीरला भाव जास्त असतो. जर सिंगल काडी असेल, सिंगल काडीला मार्केटमध्ये भाव मिळत नाही. जर त्याला फरदड भरपूर असेल तर कोथिंबीरला भाव चांगला राहतो. मग ही फरदड करण्यासाठी सर्वात महत्वाचं औषध आहे ते म्हणजे हरित क्रांती ॲग्रोटेकचे प्रोटीन प्लस. याने फरदड म्हणजे फरदड होते, खूप चांगला रिझल्ट येते. बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे आपल्याला सांगितलं सुद्धा की साहेब आम्ही फवारलो कोथिंबीरवर, एवढा छान रिझल्ट आला. तर हे असं काही नाही, हरित क्रांती ॲग्रोटेकचे याचा रिझल्ट चांगला आहे, पण इतर कंपन्याचे सुद्धा तुम्ही अॅमिनो ऍसिड फवारू शकता. राहिला विषय शेतकरी बंधूंनो बुरशीचा, तर यावेळेस 24व्या दिवशी तिच्यावर करपा येण्याची शक्यता राहते. मर ही सुरुवातीचा विषय झाला. पहिल्या फवारणीत मर, दुसऱ्या फवारणीत करपा. आता करपा किंवा पानावर टीक पडते. आता करपा किंवा पानावर जर टीक पडत असेल शेतकरी बंधूंनो, तर यासाठी सरळ सरळ आपण टेब्युकोनाझोल किंवा नेटिओ किंवा आपण व्हॅलिडामायसिन या बुरशीनाशकाची फवारणी करू शकता. शेतकरी बंधूंनो, सल्फर कॉम्बिनेशन 100% टाळावी. सल्फर कोथिंबीरवर उन्हाळ्यात जर घेतलं फवारणीत किंवा खालून जमिनीत जरी दिलं, तरी उन्हाळ्यामध्ये म्हणतो मी, तर झाडाचं तापमान वाढते सल्फरमुळे. आणि तापमान जर वाढलं शेतकरी बंधूंनो, तर मी सांगितलं की आपल्याला अपेक्षित उत्पन्न भेटू शकत नाही, कारण त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याचं म्हणून सल्फर युक्त खत सुद्धा आपण फवारणीतून सुद्धा सल्फर देणं उन्हाळ्यामध्ये टाळावे, त्यानं तापमान वाढते.
सल्फरचा वापर जास्तीत जास्त हिवाळ्यात होत असतो. हिवाळ्यात काय होते, जेव्हा तापमान कमी होते तेव्हा सल्फर दिल्यास तापमान वाढते, म्हणजे झाडाची अन्नद्रव्य घेण्याची कॅपॅसिटी वाढते. तर हे आपण दुसऱ्या फवारणीचं नियोजन पाहिलं. काय पाहिलं आपण? तिच्यात त्या कोथिंबीर पिकावर येणारा करपा, त्याच्यानंतर तिच्यावर येणारा काळा मावा, लिप मायनर आणि फरदड. ही आहे ॲक्युरेट. आणि शेतकरी बंधूंनो, शक्यतोवर हरित क्रांती ॲग्रोटेकचे स्प्रेडर प्लस वापरावेच. म्हणजे कुठलंही तुम्ही सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरलं तरी चालते. का? कारण सिलिकॉन बेस्ड स्टिकर यासाठी की कोथिंबीरचे जे पानं असतात, ज्या हायब्रिड व्हरायटी असतात, ह्या चमकणाऱ्या असतात. ती का चमकते? त्याच्यावर क्युटिकल नावाचा लेअर असतो, म्हणजे असा पांढरट लेअर असतो, क्युटिकल नावाचा तो असतो, कापडासारखा, मेणासारखा. तर या मधून जे छिद्र असतात, हे छिद्र जास्त तापमान जर असेल तर झाडाचे छिद्र हे लॉक होतात. आणि लॉक का होतात? कारण संकन स्टोमॅटा आर क्लोज इन हाय टेम्परेचर. जास्त तापमान वाढलं की झाडाचे छिद्र बंद होतात. का बंद होतात? कारण झाडाच्या आतील पानातून रस जो आहे तो इव्हापोरेशन म्हणजे वाफेत रूपांतर जे व्हायला होते ते टाळण्यासाठी झाड जास्त तापमानात आपल्या पानाचे छिद्र लॉक करतात. त्याला म्हणतात संकन स्टोमॅटा, शेतकरी बंधूंनो. म्हणून याचं शास्त्रीय कारण हेच आहे की फवारणी करत असताना एक तर सकाळी करायची किंवा संध्याकाळी करायची, म्हणजे तापमान कमी असते. जास्त तापमानात फवारणी केल्यास आपल्याला अपेक्षित रिझल्ट भेटत नाही. का भेटत नाही? झाडाचे छिद्र बंद असतात, ती कुठलंही असो. म्हणून शेतकरी बंधूंनो, हे झालं कोथिंबीर पिकावर दुसऱ्या फवारणीचे आपले नियोजन. शेतकरी बंधूंनो, कोथिंबीर संदर्भात तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9011861173. या नंबरवर कॉल करा. तुम्हाला बियाणे, खते, औषधी, इव्हन उत्पन्न सुद्धा. आता तुम्ही जर पाहिलं तर एका एकरात 1 किलो कोथिंबीर जर असेल तर 1